Next article is process of fertilization. फर्टिलायझेशन म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेटचं युनियन होऊन झायगोट तयार होणे. युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट टू प्रोड्यूस झायगोट, दॅट इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. दोन गॅमेटचं जेनेटिक मटेरियल इथं मिक्स होतं म्हणून या प्रोसेसला ॲम्फिमिक्सिस असंही आपण म्हणतो. आता फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये इव्हेंट्स काय काय आहेत ते पाहू आपण. पहिला इव्हेंट, या ओव्हरीकडनं सेकंडरी oocyte ॲब्डॉमेन मध्ये रिलीज होतं. हे रिलीज झालेलं जे सेकंडरी oocyte आहे ते फिमरी कॅच करणार, पकडणार आणि ओस्टियम ॲब्डॉमेन मधलं oocyte फिमरी कॅच करणार आणि ओस्टियम मधून हे सेकंडरी oocyte ॲम्पुला मध्ये येणार. कारण आता फॅलोपियन ट्यूब मध्ये इंटरनली सिलिएटेड इपिथेलियमचं लाइनिंग आहे, त्यामुळे सिलिएटेड मोमेंट्स इथं होतात. तर हे सेकंडरी oocyte आता ॲम्पुला इस्थेमक्सचं जंक्शन जे आहे तिथं आलेलं आहे. ओव्ह्युलेशन दोन्ही ओव्हरीकडनं एका वेळी होत नाही. या महिन्यात जर इकडं झालं असेल तर दुसऱ्या महिन्यात इकडून, पुढच्या मेन्स्ट्रुअल सायकलला इकडं, त्याच्या पुढच्या मेन्स्ट्रुअल सायकलला इकडं, अल्टरनेट ओव्ह्युलेशन. म्हणजे एका वर्षामध्ये 6 to 7 ओव्ह्युलेशन एका ओव्हरीकडनं होतात. अल्टरनेट ओव्ह्युलेशन होतं आणि सेकंडरी oocyte बाहेर पडेल. हे जे सेकंडरी oocyte आता इथं ॲम्पुला इस्थेमिस जंक्शन किंवा ॲम्पुला या ठिकाणी फर्टिलायझेशनची साईट आहे. म्हणजे 14th डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकलच्या दरम्यान काय झालेलं आहे? ओव्ह्युलेशन झालेलं आहे. पण प्रत्येक वेळी ओव्ह्युलेशन 14व्या दिवशीच होतं असं आपल्याला म्हणता येत नाही. एखादं जर सायकल असेल, एखादं मेन्स्ट्रुअल सायकल आहे आणि समजा ते आहे 35 दिवसांचं, तर मग याच्यामध्ये ओव्ह्युलेशन कधी होईल? कारण जो पहिला फॉलिक्युलर डेव्हलपमेंटचा पिरियड आहे तो फिक्स आहे. त्यामुळं 35 - 14 21st डेला ओव्ह्युलेशन होईल. कॅल्क्युलेशन असं करायचंय, कारण सुरुवातीचा 14 दिवसांचा पिरियड जो आहे फॉलिकल डेव्हलपमेंटचा तो फिक्स आहे. ते सायकल किती का दिवसाचा असेना, त्याच्यामुळं इथं थोडासा बदल होईल. ठीक आहे, ओव्ह्युलेशन झालं आणि ओव्ह्युलेशनच्या प्रोसेसमध्ये सेकंडरी oocyte आता ॲम्पुला इस्थेमस जंक्शन म्हणजे ॲम्पुला इस्थेमस जंक्शन और ॲम्पुला ही आहे फर्टिलायझेशनची साईट. फर्टिलायझेशनची साईट ॲम्पुला इस्थेमिक जंक्शन किंवा ॲम्पुला मध्ये आहे. आता आपण गृहीत धरू 14th डेला मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14th डेला
ओव्ह्युलेशन झालेलं आहे. त्याच दरम्यान सेक्शुअल इंटरकोर्स झाला तर मेल पेनिसच्या मार्फत काय करेल, इथं सीमेन सोडणार, सेमिनल फ्लुइड इजेक्ट केलं जाईल. इजॅक्युलेशनच्या प्रोसेसमध्ये त्याला आपण इन्सेमिनेशन म्हणतो. वजायनामध्ये इन्सेमिनेशन झालेलं आहे. आता यातला लिक्विड पार्ट आहे तो काय बाहेर पडतो लगेच, तसं काही तो तर राहत नाही आहे. परंतु याच्यामध्ये जे स्पर्म्स आहेत, किती रिलीज केलेत एका वेळी, किती 3 to 4 ml एवढं सिमेन रिलीज केलेलं आहे. त्याच्यामध्ये 200 to 300 मिलियन स्पर्म आहेत. त्याच्यापैकी 60% स्पर्म जे असतील ते नॉर्मल शेप आणि साईजचे आहेत. त्याच्यापैकी 40% स्पर्म जे आहेत ते हायली व्हिगरस मोबिलिटी असलेले आहेत. हे स्पर्म इथं रिलीज केल्यानंतर हा जो सर्विक्स आहे, या सर्विक्स मध्ये सिरिंज ऍक्शन होते. कारण या सिमेन मध्ये प्रोस्टॅग्लॅन्डिन आहे, इथं प्रोस्टॅग्लॅन्डिन आहे. त्याच्यामुळं कॉन्ट्रॅक्शन होणार. युटेरस म्हणा, सर्विक्स म्हणा, या वजायना या भागात कॉन्ट्रॅक्शन होतात. आणि या दरम्यान इथं सिरिंज ऍक्शन होते. सिरिंज, इंजेक्शन देण्याची सिरिंज ऍक्शन होते आणि हे स्पर्म्स या सर्विक्स मधून आत येतात. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला तर माहिती आहे, आता हा युटेरस आहे, या युटेरसचं समजा हे एंडोमेट्रियम आहे, हे एंडोमेट्रियम आहे. या एंडोमेट्रियम मध्ये आपण सांगितलंय 2 लेयर्स आहेत. हा जो लेयर आहे त्याला आपण म्हणतो स्ट्रॅटम बेसालिस. आणि हा दर महिन्याला शेड होतो, नवीन तयार होतो, त्याला आपण म्हणतो स्ट्रॅटम फंक्शनालिस. तर या ठिकाणी जे स्पर्म रिलीज केलेले आहेत, इन्सेमिनेशन झालं, सिरिंज ऍक्शननं स्पर्म इथं आले. यातले मेजॉरिटी स्पर्म दे आर किल्ड बाय फॅगोसाइटिक ऍक्शन. फॅगोसाइटिक ऍक्शन या ठिकाणी युटेरस मध्ये होते, या पॅसेज मध्ये होते आणि त्यामुळं बरेचसे स्पर्म किल केले जातात. एक. दुसरं, या ठिकाणी ऍसिडिटी, त्यामुळं सुद्धा बरेच स्पर्म किल केले जातात. आणि राहिलेले जे स्पर्म आहेत, हे स्पर्म आता मोमेंट करत करत 1 to 3 मिलीमीटर पर मिनिट या स्पीडने
हे स्पर्म लॅशिंग मोमेंट करतात. आता इथून इथं स्पर्म आत घेण्याची जी प्रोसेस आहे त्यावेळी ॲस्पायरेटरी मोमेंट्स होत असतात. आणि मग हे लॅशिंग मोमेंट करत 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 स्पर्म जे आहेत ते काय करणार आहेत, थोड्या वेळातच हे स्पर्म इथं पोचणार. आता एवढे स्पर्म जरी रिलीज केले असले तरी इथं किती पोचणार, रीच ॲट सेकंडरी oocyte 200 near about 200 sperms get reached at secondary oocyte. जवळपास 200च्या आसपास स्पर्म या ठिकाणी पोचतात. आता ज्यावेळी हे स्पर्म या जिनायटल ट्रॅक मधून जात असतात, या जिनायटल ट्रॅक मधून हे स्पर्म जात असतात, त्यावेळी अनेक चेंजेस या ठिकाणी होत असतात. हे चेंजेस काय काय आहेत आपण बघू. आता पहिला चेंज आहे कॅपॅसिटायझेशन. इस्ट्रोजन किंवा फॅलोपियन ट्यूबचं जे सिक्रीशन आहे त्यामुळं त्या स्पर्म वरती जो डीकॅपॅसिटायझेशन फॅक्टर आहे त्याच्यामुळं तो स्पर्म आपले एन्झाईम रिलीज करू शकत नाही. तर ते सगळे फॅक्टर्स जे आहेत ते काढून टाकले जातात इथल्या सिक्रीशनमुळं. आणि हा स्पर्म मोटाईल, हायली मोटाईल, मोटाईल ऍक्टिव्ह बनवला जातो. आणि त्यावेळी त्या स्पर्म मध्ये फ्युजनची कॅपॅसिटी असते, पेनिट्रेशनची कॅपॅसिटी निर्माण होते, त्याला आपण म्हणतो कॅपॅसिटायझेशन. ठीक आहे. त्याच्यानंतरची प्रोसेस आहे, त्याच्यानंतर स्पर्म आणि एग हे एकमेकाची ओळख पटवतात. फर्टिलायझिंग अँटी फर्टिलायझिंग रिॲक्शन. यामध्ये ओहम जे आहे हे सेकंडरी oocyte जे आहे, oocyte जे आहे ते फर्टिलायझिंग सिक्रीट करतं. जो स्पर्म याच्या बरोबर अटॅच झालाय ह्या स्पर्म कडनं अँटी फर्टिलायझिंग सिक्रेट होतं. जस्ट लाईक अ पर्टिक्युलर लॉक अँड पर्टिक्युलर की. आणि पर्टिक्युलर लॉक आणि की यांच्यामध्ये इंटरॅक्शन होऊन लॉक उघडतंय, तसं फर्टिलायझिंग अँटी फर्टिलायझिंग रिॲक्शन होते आणि ओळख पटवली जाते. सेकंडरी oocyte म्हणणार येणारा स्पर्म ह्युमनचाच मेलचा आहे का दुसऱ्या स्पीसीजचा आहे. आणि स्पर्म म्हणणार आपल्याला ज्या सेकंडरी oocyte मध्ये एंट्री करायची आहे ह्युमनचा आहे की नाही. सो इट प्रिव्हेंट दी पॉलिस्पर्मी.
दोन वेगळ्या स्पीसीजमध्ये फर्टिलायझेशन होऊ नये याच्यासाठी ही प्रोसेस फर्टिलायझिंग अँटी फर्टिलायझिंग रिॲक्शन होते. फर्टिलायझिंग अँटी फर्टिलायझिंग रिॲक्शन झाल्यानंतर पुढचा इव्हेंट आहे फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये. पुढचा इव्हेंट आहे, समजा आता हे सेकंडरी oocyte आहे, हे सेकंडरी oocyte आहे. याच्या भोवती हे व्हायटालाइन मेम्ब्रेन आहे. ही पेरी व्हायटालाइन स्पेस आहे, त्यात पोलार बॉडी आहे. त्याच्या बाहेर झोना पेल्युसिडा आहे. ही सगळी घटना कुठं घडते? एम्पुला किंवा एम्पुला इस्थेमिक जंक्शन, फर्टिलायझेशनची साईट, तिथं घडलेलं आहे. आणि याच्या बाहेर रॅडियल सेलचे लेयर्स आहेत, त्याला आपण म्हणतो कोरोना रॅडिएटा. कोरोना रॅडिएटा. कोरोना रॅडिएटा आहे. आता होतं काय, जे स्पर्म इथं कॉन्टॅक्ट मध्ये आलेले आहेत, जे स्पर्म इथं कॉन्टॅक्ट मध्ये आलेले आहेत, आता हे कॉन्टॅक्ट मध्ये येण्यापूर्वी या ज्या कोरोना रॅडिएटाच्या सेल्स आहेत, are glued by हॅलोयुरिनिक ऍसिड. या कोरोना रॅडिएटाच्या सेल्स ज्या असतात त्या ग्लूड झालेल्या असतात हॅलोयुरिनिक ऍसिडमुळं. हॅलोयुरिनिक ऍसिडमुळं त्या ग्लूड झालेल्या असतात. आता पहिलं काम काय करणार, हा स्पर्म जो आहे त्याच्या स्पर्म इथं कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर त्याच्या ॲक्रोसोम मधून एन्झाईम रिलीज केले जातात. कोणते? पहिलं एन्झाईम इथं आहे कोरोना पेनेट्रेटिंग एन्झाईम. आणि या कोरोना पेनेट्रेटिंग एन्झाईम मुळे होतं काय, तर हा स्पर्म कोरोना रॅडिएटा, म्हणजे हे पहिलं काय होतंय, त्याच्या अगोदर आणखी एक एन्झाईम आहे, याच्या अगोदर एक एन्झाईम आहे, हॅलोयुरिनेज. हे जे कोरोना रॅडिएटाच्या सेल्स ग्लूड झालेले आहेत, कुणामुळे झालेले आहेत? हॅलोयुरिनिक ऍसिड. मग हॅलोयुरिनिक ऍसिड जे आहे ते डिझॉल्व करेल आणि या कोरोना रॅडिएटाच्या सेल्समध्ये स्पेस निर्माण केली जाईल. स्पेस निर्माण केली जाईल, या लूज केल्या जातील. कोरोना रॅडिएटा सेल्स लूज होतील आणि मग त्याच्यामध्ये हे दुसरं एन्झाईम रिलीज केलं जाईल की जे कोरोना रॅडिएटाच्या मधून स्पेस निर्माण करेल. कोरोना रॅडिएटाच्या मधनं अशी स्पेस निर्माण करेल. त्याच्यासाठी कोरोना पेनेट्रेटिंग एन्झाईम तिथं मदत करतं.
आता करोना पेनेट्रेटिंग एन्झाईम नंतर इथं आता काय आहे, झोना पेलिसिडा. तर थर्ड एन्झाईम या ठिकाणी आहे झोनालायसिन. आणि झोनालायसिन पण इथं डिझॉल्व केल्यानंतर जो ॲनिमल पोल आहे त्या बाजूनं स्पर्मची जनरली एंट्री होत असते. आणि झोनालायसिन डिझॉल्व झाला. झोनालायसिन डिझॉल्व झाल्यानंतर हा स्पर्म काय करतो, झोनालायसिन डिझॉल्व झाल्यानंतर हा स्पर्म या सेकंडरी ओसाइटचं जे व्हायटालाइन मेम्ब्रेन आहे त्याला टच करतो. आता व्हायटालाइन मेम्ब्रेनला टच केल्याबरोबर इथं मेटाफेज, जे मेटाफेज प्रमोटिंग फॅक्टर आहेत ते इनहिबिट केले जातात आणि ॲनाफेज प्रमोटिंग फॅक्टर आहेत ते स्टिम्युलेट करतात आणि त्यामुळं मेटाफेज 2 मध्ये अरेस्ट असलेलं हे सेकंडरी ओसाइट मिओसिस सेकंड कंप्लीट करतं. आणि इथं आणखी एक पोलार बॉडी बनते. आणि आता याचं काय होईल, दॅट बिकम्स ओटीड, ओहम किंवा फिमेल गॅमेट आत्ता बनलाय. ॲट द टाइम ऑफ एंट्री ऑफ स्पर्म meiosis second is completed and now it becomes female gamete. आता ही पहिली पोलार बॉडी आहे, ही सेकंड पोलार बॉडी आहे. पहिली पोलार बॉडी काही वेळा डिवाइड होऊ शकते आणि त्यामुळंच तर 2 to 3 पोलार बॉडीज तयार होतात आणि एकच फंक्शनल ओहम या ठिकाणी तयार होतो. आता स्पर्मनी टच केल्याबरोबर, स्पर्मनी आता इथं टच केलंय, मिओसिस सेकंड कंप्लीट झाली. मिओसिस सेकंड आता कंप्लीट झाली. कंप्लीट झाल्यानंतर इथं टच केल्याबरोबर याच्यावर चार्ज आहे या मेम्ब्रेनवरती आणि याचं काय होतं, कॅल्शियम कॅल्शियम कॅल्शियम. इथं कॅल्शियमचे चॅनल ओपन होतात आणि कॅल्शियम आत येणार, कॅल्शियम आत येणार, कॅल्शियम आत येणार, कॅल्शियम आत येणार. आता हा जो सेकंडरी ओसाइट आहे, हे सॉरी सेकंडरी ओसाइट मध्ये आता हे ओटीड बनलाय. हा सेकंडरी ओसाइट नाही, आता ओहम बनलेला आहे. हा स्पर्म आता आत एंट्री करणार, पण एंट्री करताना इथं एक कोन शेप्ड स्ट्रक्चर डेव्हलप होत आहे. हा कोन तयार होतो इथं, त्याला आपण म्हणतो फर्टिलायझेशन कोन. फर्टिलायझेशन कोन तयार होतो आणि स्पर्म ड्रिल मशीनच्या साह्यानं, इतके सगळे एन्झाईम्स आहेत, या एन्झाईमच्या साह्यानं हा स्पर्म बाकी वॉल डिझॉल्व करतो आणि आत एंट्री करतो. आता स्पर्मचं आत काय काय आलेलं आहे, एंट्री करताना
हेड आहे, नेक आहे आणि मिडल पीस आहे. बट टेल इज लॉस्ट. आता शेपटी निघून गेली, तिचं काम संपलेलं आहे आणि हा स्पर्म आता इथं आलेला आहे. हा स्पर्मचा न्यूक्लियस आता वेगळा होणार. बर, स्पर्म इथं आलाय, काय काय आलाय घेऊन? तो काय काय घेऊन आलाय? हेड आहे, नेक आहे आणि मिडल पीस आहे. एवढं मटेरियल घेऊन स्पर्म आलेला आहे. एकदा का इथून स्पर्म आत आला की इथं कॅल्शियम तर आत आलेलं आहे आणि मग इथं कॉर्टिकल ग्रॅन्युल्स या ठिकाणी जमायला लागतात. कॉर्टिकल ग्रॅन्युल्स ॲक्युमुलेट होतात इनर साईडला मेम्ब्रेनच्या आणि झोना पेलिसिडा त्याच्यामध्ये थोडा गॅप निर्माण होतो आणि त्याच्यामुळं कॉर्टिकल ग्रॅन्युल्स आत आलेले आहेत, ॲक्युमुलेट झालेले आहेत, कॅल्शियम आत आलेलं आहे. नाऊ इट बिकम्स थिक, रिजिड, fertilization membrane. So vitelline membrane is converted into thick rigid fertilization membrane मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. त्यामुळं हे पॅक केलंय. आता इथून कुठल्याही स्पर्मची आत एंट्री होऊ शकत नाही. पॉलिस्पर्मी, अनेक स्पर्म आत येऊ शकत नाही. एकच स्पर्म आत आला. आता हा जो स्पर्म आहे 180 डिग्री मध्ये रोटेट होणार आणि एका ठराविक मार्गानं त्यांच्यामध्ये युनियन होणार. कॉप्युलेशन पाहता येतो. आता याच्यामधले बाकीचे कंपोनंट वेगळे होणार. हा आहे स्पर्मचा न्यूक्लियस, हा आहे सेकंडरी oocyteचा न्यूक्लियस. यांना आपण आता फिमेल प्रोन्यूक्लियस आणि याला मेल प्रोन्यूक्लियस असं म्हणणार आपण. आता याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा इव्हेंट आहे की इथं त्यांनी काय आणलेलं आहे? सेंट्रिओल. इथं ओहम मध्ये सेंट्रिओल आहे का? नाही. स्पर्मनी आपल्या बरोबर येताना प्रॉक्सिमल सेंट्रिओल आणलाय आणि हा प्रॉक्सिमल सेंट्रिओल डुप्लिकेट होतो आणि त्याच्यापासून बनते स्पिंडल बॉडी. आणि स्पिंडल बॉडी बनल्यानंतर याच्या आता ह्याचं जे मेम्ब्रेन आहे आणि याचं जे मेम्ब्रेन आहे, न्यूक्लियसचं मेम्ब्रेन हे लॉस्ट होणार आणि यांचे दोघांचे क्रोमोसोम्स अगोदर याच्यावर अरेंज केले जातील आणि नंतर ते या बाजूनं मूव्ह होणार, या बाजूनं मूव्ह होणार आणि दोघांचं जेनेटिक मटेरियल शेवटी काय होणार? हे इथं मिक्स होणार. दोघांचं जेनेटिक मटेरियल मिक्स होणार. याला आपण म्हणतो ॲम्फिमिक्सिस. याला आपण म्हणतो ॲम्फिमिक्सिस. दोघांचे क्रोमोसोम मिक्स होत आहेत. मेल कडचे 23, फिमेल कडचे 23 क्रोमोसोम्स आता मिक्स होत आहेत. या स्पर्मनी आपल्या बरोबर 22 ऑटोसोम आणलेले आहेत. ऑटोसोम म्हणजे बॉडी कॅरेक्टर कंट्रोल करणारे आणि त्याच्याबरोबर एक तर एक्स क्रोमोसोम आहे
किंवा वाय क्रोमोसोम आहे. The journey of life starts with a fascinating race. Starting with millions of sperm, only one, the fastest and the strongest, will reach the finish line. Some fall out of the race, getting lost in the rush through the narrow fallopian tubes, while some are stopped by natural obstacles which protect the woman's body from intruders. Those who make it closer to the end compete fiercely with each other. Together, they attack the egg cell. Their only goal is to be the first one to enter the egg. Only one will make it through, but the others simplify this mission by slowly dissolving the membrane of the egg. Finally, we have a winner. The winning sperm enters the egg and conception occurs. Half the man's and half the woman's chromosomes combine. This creates a unique DNA code which is needed to create new life. These combined chromosomes form the first cell of the new baby. This is now called the zygote. The zygote starts to divide into a cluster of cells and begins to travel to the friendly and safe habitat of the uterus. When the zygote is divided into a bubble of cells, a blastocyst is formed with an inner layer of cells making up the embryo and an outer layer which will protect and nourish the embryo. The blastocyst then finds a comfortable place to stay in the uterus.